नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामार्फत जे मित्रांनो लिपिक व शिपाई हमाल या पदासाठी मित्रांनो सर्वात मोठी मेगा भरती जाहिरात जी की प्रसिद्ध केलेली आहे, ज्याची आपण मागील व्हिडिओमध्ये संपूर्ण काही माहिती देखील मिळवली आहे व त्यासोबतच आपण शिपाई हमाल या पदासाठीचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील मित्रांनो आपण सोडवलेला आहे, ज्यामध्ये आपण जे काही मागील वर्षाचा क्वेश्चन पेपर होता तो कोणत्या लेवलचा होता किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न जे की त्यावेळेस विचारण्यात आलेली होती हे संपूर्ण आपण त्या पेपरच्या मार्गदर्शनाखाली मित्रांनो आपण पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, शिपाई हमालची जी जागा आहे फक्त 7वी पासवर आहे. त्यामुळे जे विद्यार्थी या पदासाठी इच्छुक आहेत किंवा ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी पटापट या पदासाठी जे लागणारे सर्व काही डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा मित्रांनो. आणि जे की सर्वात महत्त्वाचं आपलं सर्टिफिकेट्स म्हणजे जे की कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र जे आहे मित्रांनो ते अगोदर तुम्ही सर्वात पहिलं काढून ठेवा, कारण का ते या पदभरतीसाठी अतिशय जे की IMP असणार आहे. तर ही झाली संपूर्ण माहिती. आता आजपासून जे आपली संपूर्ण काही संभव प्रश्नपत्रिकाची सिरीज देखील आपण सुरू केलेली आहे, जे की परफेक्ट तुमच्या जे काही या शिपाई हमाल या पदाच्या मित्रांनो परीक्षा पद्धतीनुसार असणारे आहेत आणि जे की तुमच्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला प्रश्न येऊ शकतात अशा स्वरूपाचे प्रश्न आपण याद्वारे जे आहे ते कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी सर्व काही अपडेट या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील. मित्रांनो, सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओला. पाहू यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला. तर प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो, जो की काय म्हणतो पहा, की कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? तर नागपूर खंडपीठाची स्थापना या ठिकाणी विचारलेलं आहे. तर सांगायचं झालं मुख्यतः तुम्हाला तर जे मुंबई नागपूर आता हे जे आणि छत्रपती संभाजीनगर हे जे संपूर्ण आहेत या ठिकाणी सर्वच जागावरची जी काही रिक्त त्यांची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये संपूर्ण बाबी समाविष्ट केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करते वेळेस सर्व बाबींचा जे काही तुम्हाला लक्षात ठेवून या ठिकाणी अभ्यास करावयाचा आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर ब 1936 साली. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना जी काही 9 जानेवारी कधी तर 9 जानेवारी 1936 रोजी झालेली आहे, जेव्हा नागपूर येथे स्वतंत्र उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती, जे नंतर मुंबई उच्च न्यायालयाचा भाग जे आहे ते बनलेलं आहे. तर आता ही परीक्षा तुमची येणारी जे की जानेवारी महिन्यामध्ये होऊ शकते किंवा फेब्रुवारीमध्ये देखील होऊ शकते. त्या मानाने हा प्रश्न जे की IMP प्रश्न आहे, कारण का त्यावेळेस त्याची जे की स्थापना वर्ष या संदर्भाचा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न 2 असा आहे, जो की काय म्हणतो पहा, डॅश हा एकमेव संघराज्य प्रदेश उच्च जे की स्वतंत्र उच्च न्यायालय आहे, तर यापैकी कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब दिल्ली. तर दिल्ली या एकमेव संघराज्य प्रदेशात स्वतंत्र उच्च न्यायालय आहे, म्हणून पर्याय नंबर याचं जे की ब हे उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न तिसरा असा आहे, सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली? यापैकी जी आहे ती कोणी दाखल जी आहे ती केलेली होती, जे की घोटाळ्या संदर्भाची? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क सुब्रमण्यम स्वामी यांनी जी आहे ती केलेली होती. तर 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जी जनहित याचिका जी की सर्वोच्च न्यायालयामध्ये सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ज्याला इंग्लिशमध्ये CPIL असं देखील म्हटलं जातं शॉर्टमध्ये, या स्वयंसेवी संस्थेने जे आहे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी जी आहे ती दाखल केलेली होती, ज्यामध्ये दूरसंचार परवाने वाटप करताना झालेल्या घोटाळ्याची चौकशी आणि दोषीवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. या याचिकेमुळे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची दखल आणि तपास देखील सुरू झालेला होता. त्यामुळे हा एक IMPच प्रश्न म्हणू शकतो आपण या संदर्भाचा, जो की तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा पुढील आपला चौथा प्रश्न असा आहे, जो की काय म्हणतो पहा, मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाली? तर कोणत्या साली जी आहे ती स्थापन जे की झालेली आहे असा या ठिकाणचा हा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की क 1861 साली जे आहे थोडक्यामध्ये स्थापन जी आहे ती झालेली आहे. तर मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिली उच्च न्यायालय क हे याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालयासाठी निघालेल्या क्लर्क आणि प्यून या पदासाठी असलेला आपला स्पेशली कोर्स मित्रांनो तुम्ही जॉईन केला नसाल तर लगेचच्या लगेच मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून हा लगेचच्या लगेच आपला स्पेशली मित्रांनो क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण जे काही मुंबई उच्च न्यायालयासाठी प्यून व क्लर्क या पदासाठी लागणारा A to Z अभ्यासक्रम मित्रांनो आपण यामध्ये कव्हर करून दिला आहे. यामध्ये तुम्हाला त्यासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे देखील मित्रांनो आपण इन्क्लूड करून दिले आहे. त्यामुळे तुम्हाला परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो समजून घेण्यामध्ये मित्रांनो अतिशय मदतगार जे की ठरणारा असेल. त्यासोबत यामध्ये तुम्हाला व्हिडिओ कोर्स व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये टेस्ट सिरीज आणि मित्रांनो ई-बुक देखील आपण प्रोव्हाइड करून दिले आहे ॲज पर युअर सिलेबस. त्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं इतरत्र कोणतेही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला इतर कोणत्याही सोर्सची अजिबात आवश्यकता पडणार नसेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपला
स्पेशली क्रॅश कोर्स ज्याची ऑफर प्राइस आपण 499 ठेवलेली आहे. तुम्ही जर घेतला नसेल तर लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची जी मित्रांनो लिंक दिलेली आहे, लगेचच्या लगेच क्लिक करा आणि मित्रांनो तिथून आपल्याला लगेचच्या लगेच कोर्स जॉईन करून चांगल्या उत्तम तयारीला मित्रांनो तुम्ही लागू शकता. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपला जर उच्च न्यायालय भरतीसाठी असलेली स्पेशली मित्रांनो क्रॅश कोर्स बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन केला नसाल तर लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, तिथून मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. कारण का त्यामध्ये परीक्षाभिमुख जेवढं काही IMP आहे व त्यासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला आपण त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही प्रीमियम कोर्स घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला अति महागडे जे की विदाउट क्वालिटीचे महागडे कोर्स देखील घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. मित्रांनो आपण सर्व काही यामध्ये तुम्हाला ईबुक इंटिग्रेट करून दिलेला आहे, त्यासोबत टेस्ट सिरीज दिलेली आहे, त्यामध्ये व्हिडिओ कोर्स दिलेला आहे. हे सर्व काही बाबी आपण त्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेला आहे. तर त्यामुळे लगेचच्या लगेच ॲप डाउनलोड करा आणि कोर्स जो आहे तो ऑफर प्राइसमध्ये एनरोल करून घ्या मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 5 आपला, खानदेशी कवयित्री म्हणून कोणा जे आहे ते ओळखलं जातं? तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की बहिणाबाई चौधरी. तर बहिणाबाई चौधरी यांना जे आहे खानदेशी कवयित्री म्हणून जे आहे ते ओळखलं जातं. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो पहा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की आसाम. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे की आसाम राज्यात आहे आणि हे उद्यान जे की एक शिंगी गेंड्यांसाठी जे की सर्वाधिक प्रसिद्ध आहे. तर तुम्हाला ह्या लेवलचे प्रश्न जे आहे ते येणारे आहेत, कारण का 7वी पासचा पेपर म्हणल्यावर तुम्ही इमॅजिन करू शकता की GK GSचे क्वेश्चन्स फक्त तुम्हाला सोप्या सोप्या टाईपमध्ये देतील, तेवढंही काय अवघड टाईपचे तुम्हाला त्या ठिकाणी जे की येणारे नसतील मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा, संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की द हेग या ठिकाणी जे आहे. तर द हेग कुठं आहे? तर नेदरलँड्समध्ये हे आहे. त्यानंतरचा प्रश्न 8वा आपला, दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, कार्ल मार्क्स. तर कार्ल मार्क्स यांनी जे आहे थोडक्यामध्ये दास हा कॅपिटल हा जो आहे थोडक्यामध्ये ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर प्रश्न 9वा आपला, पहिले महायुद्ध केव्हा जे आहे ते सुरू झालेलं होतं? पहिलं महायुद्ध. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, 1914. तर पहिले महायुद्ध 1914 साली सुरू झालेलं होतं, जे की 28 जुलै 1914 सालाला जे आहे ते पहिले महायुद्ध सुरू झालेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेत जो आहे तो साजरा केला जातो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 28 फेब्रुवारी. तर 28 फेब्रुवारी जो हा जो की दिवस साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील जो की 11वा प्रश्न असा आहे, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर कशाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की प्रस्तावना. तर प्रस्तावनाला जे आहे भारतीय संविधानाचा सरनामा असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की स्वातंत्र्याचा अधिकार आहे. तर भारतीय संविधानातील स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये जे की राईट टू फ्रीडम संघटना स्थापन करण्याचा अधिकार जो आहे आपल्याला समाविष्ट करून दिलेला आहे. म्हणून पर्याय नंबर याचं अ, जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 13वा आपला, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने जी आहे ती केली जाते. पर्याय नंबर याचं अ, जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले भाग 1 मधले आपण टॉप 13 क्वेश्चन जे की यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण आता इथून रेग्युलरली व्हिडिओद्वारे आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे कोणी विद्यार्थी अजूनही आपला जो कोर्स ऑफर प्राइसमध्ये चालू आहे तो एनरोल केला नसेल तर मित्रांनो लगेचच्या लगेच फटाफट आपले ॲप डाउनलोड करून एनरोल करून घ्या. त्यामधील सर्व टेस्ट आणि त्यामधले व्हिडिओ कोर्स त्यामधले ई-बुक्स मित्रांनो संपूर्ण जर तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास केला तर 100% मित्रांनो निकाल हा तुमच्या बाजूने जो की असणारा असेल. तर भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती व नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.